नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमची उमईच्या ऑनलाईन रेकॉर्डेड बॅचमध्ये. आता ही जी बॅच आहे ती आपली पर्यावरणावरती आहे आणि पर्यावरण जेव्हा आपण हे फोकस केलं तेव्हा त्याच्यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि जे की टेक्निकल एक्झाम्स आहे, कृषी सेवा, वनसेवा आणि अभियांत्रिकी या संदर्भात आपण पर्यावरण हा जो काही रेकॉर्डेड बॅच आहे तो कोर्स आपण डिझाईन केलेला आहे. तर याच्यामध्ये हा कोर्स तुम्हाला समजून घेण्याआधी आपण या संदर्भात तुम्हाला एक ई बुक देणार आहोत. या ई बुक मध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा, कृषी सेवा, वनसेवा याच्यावरती आलेल्या आयोगाचे आधीचे क्वेश्चन्स आपण इथे एक्सप्लेन केलेले आहेत. एवढंच नाही तर प्रत्येक प्रश्न हा आपण स्पष्टीकरणासह दिलेला आहे. मित्रांनो, कोणती एक्झाम आपण जेव्हा समजून घेतो तेव्हा त्याचं एक बेंचमार्क असतं आणि ते बेंचमार्क फक्त दोनच गोष्टी आहेत. एक आहे सिलेबस आणि दुसरा आहे क्वेश्चन पेपर. आता जर आपण एक्झॅक्टली जर टेक्निकल अँगलनी जर विचार केला तर आयोगाला हा जो काही सिलेबस आहे किंवा ही जी काही परीक्षा आहे पूर्णतः नवीन असणार आहे. म्हणजे याच्या आधी जो काही सिलेबस होता तो वेगळा होता आणि या जून 2021 पासून आयोगाने टेक्निकल नावाची एक एक्झाम नवीन डिझाईन केली आणि याच्यामध्ये 3 प्रकारच्या एक्झाम यांनी ऍड केल्या. एक आहे कृषी सेवा, वनसेवा आणि अभियांत्रिकी. तर याच्यामध्ये गॅझेटेड आणि नॉन गॅझेटेड ह्या दोन्ही सुद्धा एक्झाम्स आहेत. तर त्यामुळे आपल्याला हा जेव्हा आपण सिलेबस बघतो तर याच्यामध्ये पर्यावरणाला जे काही वेटेज आहे ते आपल्याला नक्की सांगता येत नाही की किती असेल, परंतु 10 ते 15 क्वेश्चन्स हे पर्यावरणावरती असण्याची अपेक्षा आहे. आणि त्यामुळे हा जो काही पर्यावरण हा जो काही टॉपिक आहे तो तुम्हाला प्रिव्हियस क्वेश्चन्स आणि जे काही त्याचा सिलेबस आहे या अँगलने हा तुम्हाला टॉपिक पूर्ण करायचा आहे. जर पर्यावरण हा जर टॉपिक अभ्यास करत असू तर याच्यामध्ये तुम्हाला फक्त एकच सोर्स वापरायचा आहे, ते आहे तुषार घोरपडे सरांचं पुस्तक. आणि जर तुम्हाला थोडंसं एक्स्ट्रा जर वाचायचं असेल तर त्या संदर्भात तुम्हाला 11वी आणि 12वीचे 2 स्टेट बोर्डचे पर्यावरणाचे पुस्तक. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही जास्त वाचण्याची गरज नाहीये, कारण की आतापर्यंत जे काही प्रश्न आलेले आहेत पर्यावरणाचे ते खूपच बेसिक आहेत आणि त्यामुळे खूप सारं न वाचता जे तुम्ही वाचणार आहात तुषार घोरपडे असेल किंवा 11वी आणि 12वीचे पर्यावरण असेल हेच तुम्हाला व्यवस्थित वाचायचं आहे. परंतु एक्झॅक्टली पर्यावरणाचा आवाका येण्यासाठी किंवा ही संकल्पना समजून घेण्यासाठी तुम्हाला स्टार्टिंगला आपण ई बुक दिलेले आहे या कोर्समध्ये आणि ह्या कोर्समध्ये तुम्हाला हे ई बुक कम्प्लीट वाचायचं आहे, त्याची झेरॉक्स काढायची आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण तुम्हाला वाचायचं आहे. जर तुम्ही राज्यसेवा पूर्व आणि मुख्यची तयारी करत असाल तर हे तुमच्या लक्षात येईल की सगळं जे आहे ते रिपीट क्वेश्चन झालेले आहेत आणि एक्झॅक्टली याची जी काही लेवल आहे जेव्हा तुम्ही टेक्निकलमध्ये येता म्हणजे मागच्या वनसेवा असेल, कृषी सेवा असेल, याला खूपच बेसची लेवल आलेली आहे. तर त्यामुळे आपण एक्झॅक्टली जे काही येणारा ट्रेंड आहे किंवा येणारी एक्झाम्स आहे तर ते एक्झॅक्टली क्वेश्चन पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण डिझाईन करणार आहोत आणि क्वेश्चन पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण त्याचं डिस्कशन करणार आहोत. तर बघूया एक्झॅक्टली आपलं ई बुक हे कसं आहे. तर स्टार्टिंगला हे कव्हर पेज आहे, त्याच्यामध्ये आपण राज्यसेवा पूर्व, मुख्य, कृषी सेवा, वनसेवा, अभियांत्रिकी सेवा या संदर्भात आपण सर्व प्रश्न जे आहेत ते स्पष्टीकरण केलेले आहेत. आणि याचबरोबर आपला जो काही परीक्षा आहे किंवा आपण टेस्ट म्हणूया तर ती 20 मार्च पासून स्टार्ट होणार आहे. याच्यामध्ये आपण 6 पेपर डिझाईन केलेले आहे आणि पहिला हा पेपर सगळ्यांसाठी मोफत आहे. त्याची डेट आहे 20 मार्च 2022. याच्यामध्ये पहिली टेस्ट असणार आहे, त्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. आता हे बघा, स्टार्टिंगला आपण पर्यावरणामध्ये जो काही टॉपिक आहे स्पर्धा परीक्षेमध्ये तर इथे सर्वात जास्त क्वेश्चन याच्यावरती आलेले आहेत मुख्य परीक्षेला. जर तुम्ही इथे जर बघितलं तर 2012 प्रश्न, 2013, 25, 13, 19, 9, 10, 12, 15 आणि 23 आणि 2021 मध्ये कदाचित 20+ प्रश्न इथे असतील. आणि एवढंच नाही तर 2012 पूर्वपासून तर 2021 पर्यंत प्रत्येक वर्षी हे 5-5 प्रश्न आलेले आहेत. तर त्या अँगलनी पर्यावरण हा जो काही सब्जेक्ट आहे तो राज्यसेवेच्या अँगलनी खूप महत्वाचा आहे आणि आता आयोगाने टेक्निकलला सुद्धा हा विषय टाकलेला आहे. तर आपण बघूयात एक्झॅक्टली काय आहे पुढे. हे बघा, हे आपलं आहे राज्यसेवा. याच्यामध्ये 4 पेपर असतात, GS1, GS2, GS3 आणि GS4. तर जे काही सब्जेक्ट आहे GS1 चे इतिहास, भूगोल, सुदूर संवेदन, कृषी आणि पर्यावरण. तर त्याच्यामध्ये आपण जे काही पर्यावरण हा जो काही विषय आहे तो पूर्व आणि मुख्यच्या अँगलने इथे डिझाईन केलाय. तर आपण जर UPSC असेल किंवा राज्यसेवा असेल
तर याच्यामध्ये आपल्याला परिस्थितिकीय, जैवविविधता आणि हवामान बदल हे तीनच टॉपिक दिलेले आहेत. पण जर तुम्ही मेन्सला जर गेला तर याच्यामध्ये यांनी संपूर्ण हा सिलेबस जो आहे तो डिझाईन केलेला आहे आणि पूर्ण त्यांनी सविस्तर दिलेला आहे. पण जेव्हा तुम्ही वनसेवा या परीक्षेमध्ये जाता तर तेव्हा यांनी हा जो काही सिलेबस आहे तो जास्त डीप न देता याच्यामध्ये त्यांनी मानवी विकास व पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधन संपत्तीचे संधारण, विशेषतः वनसंधारण, प्रदूषण, आंतरराष्ट्रीय संघटना आणि त्या संदर्भात असलेले राज्य आणि राज्यांचे प्रयत्न. तर अशा प्रकारे हा इथे पर्यावरण 5 ते 6 टॉपिक्स मध्ये डिवाइड होतो. मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरणपूरक विकास, वनसंधारण, प्रदूषण, आंतरराष्ट्रीय संघटना आणि इथे असलेले कार्य, राज्य आणि राष्ट्र. तर एक्झॅक्टली हा जो काही सिलेबस आहे हा सिलेबस आपण लक्षात घेत जे काही राज्यसेवेला पूर्व किंवा मुख्य आलेले जे काही प्रश्न आहे या 5 पॉइंट ऑफ व्ह्यू इथे आपण डिझाईन केलेला आहे. आणि हे जर आपण जर इथे क्वेश्चन जर बघितलेत एकूण तर याच्यामध्ये हे एकूण 6 पॉइंट्स आहेत. मानवी विकास व पर्यावरण, प्रश्न संख्या आहे 23 आणि पेजेस नंबर ते समोर दिलेले आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण हे 5 पॉइंट एक्सप्लेन करत इथे 171 प्रश्नांचं स्पष्टीकरणासह इथे आपण मांडलेले आहेत. तर बघूयात एक्झॅक्टली प्रश्न कसे आहेत आणि ते तुम्हाला कसे वाचायचे तेही तुमच्या लक्षात येईल. मानवी विकास व पर्यावरण. जगातील 25 जैवविविधतेच्या दृष्टीने महत्वाच्या ठिकाणांपैकी 2 ठिकाणे भारतात आहे. यातील एक पश्चिम घाट तर दुसरे कोणते? तर पूर्व घाट, राजस्थान, सुंदरबन आणि पूर्व हिमालय. तर याच्यामध्ये आपण काय केलंय इथे तुम्हाला क्वेश्चन्स दिलेला आहे आणि या ठिकाणी इथे तुम्हाला वर्ष दिलेला आहे की कोणत्या परीक्षेला हे आलेला आहे. की जसं की हा प्रश्न राज्यसेवा मुख्य परीक्षा 2012 ला आलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आपण इथे दिलेलं आहे 2. आणि याच्यानंतर या प्रश्नांचं जे काही बॅकग्राऊंड आहे मुळात 25 नाही, हा प्रश्न 2012चा आहे. आणि जर आत्ताच आपण जर बघितलं तर एकूण जगामध्ये त्यापैकी भारतामध्ये जे आहेत ते 4 आहेत आणि जगामध्ये 36 आहेत. एवढंच नाही तर भविष्यामध्ये आणखीन ही 6 होण्याची शक्यता आहे. ते 2 कोणते आहेत? एक आहे तराई आणि दुसरं आहे सुंदरबन. या संदर्भात सुद्धा आपण इथे व्हॅल्यू एडिशन्स केलेलं आहे. तर मित्रांनो, तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न, त्याचं उत्तर आणि स्पष्टीकरण आणि भविष्यामध्ये जर याच्यावरती जर प्रश्न आला तर इथे आपण हे क्वेश्चन येऊ शकतो. तर या संदर्भात सुद्धा आपण इथे डिटेल माहिती तुम्हाला दिलेली आहे. सेकंड क्वेश्चन आपण बघूयात. आता हा बघा, हा खूपच बेसिक प्रश्न आलेला आहे. हा बेसिक प्रश्न असा होता की कोणते घटक परिसंस्थेच्या कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतात? तर अन्न साखळी, ऊर्जा विनिमय स्तर, परिस्थितिकीय सुस्थाने आणि अन्न जाळी. तर याच्यामध्ये आपण काय केलंय, जे काही क्वेश्चन्स आहे या क्वेश्चनला डिस्कस करण्यासाठी आपण ऊर्जा चक्र, त्याच्या संदर्भात असणारे पोषण द्रव्य चक्र, फूड चेन, प्रत्येक गोष्टीला आपण या बुक्स मध्ये प्रॉपर एक्सप्लेन केलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता डायग्राम सुद्धा आपण याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. परिस्थिती संस्थेचे 2 प्रकार आहेत, एक आहे बायोटिक आणि दुसरा आहे अबायोटिक. मग त्याच्यामध्ये प्रोड्युसर, कंझ्युमर आणि डिकम्पोजर आणि त्याच्यामध्ये असणारे हे 3 प्रकार. तर असे डिटेल्स आपण इथे अनालिसिस करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हा जो काही प्रश्न आहे पर्यावरणीय जीवशास्त्रीय संकल्पना, तर या संदर्भात आपण इथे परत एकदा इथे तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे आणि सेम क्वेश्चन्स प्रत्येक वेळेस रिपीट झालेले आहेत. जर तुमचे याच्यावरती जर कमांड असेल तर येणारे प्रत्येक प्रश्न तुमच्यासाठी हे सोपे होतात. परत बघा तोच क्वेश्चन रिपीट झालेला आहे. सेकंड मुद्दा आहे याच्यामध्ये आपला पर्यावरणपूरक विकास. सेकंड पॉइंट, हे बघा झूम शेतीवरती प्रश्न आला होता तर त्या अँगलनी आपण पूर्ण 14 ते 12 झूम शेती इथे कव्हर केलेले आहेत. तिसरा पॉइंट आहे वनसंधारण.
याच्यापैकी नॅशनल पार्क सुद्धा आपण काही लिस्ट दिलेली आहे जी महत्वाची आहे. ती बायोस्फिअरची यादी सुद्धा दिलेली आहे महत्वाची, ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न येऊ शकतात. याच्यामध्ये आपण जे आहे खारफुटी होणे हे सुद्धा सांगितलेली आहे, क्वेश्चन अपेक्षित आहेत. वनक्षेत्र सांगितलेली आहेत. पुन्हा हा क्वेश्चन रिपीट झालाय. या अँगली सुद्धा आपण डेटा मांडलेला आहे. दुसरा आहे प्रदूषण. तर प्रदूषण हा आपल्या एक्झामला खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण की याच्यावरती जवळपास 55 क्वेश्चन्स डिझाईन झालेले आहेत आणि हे सगळे क्वेश्चन्स मागे पुढे थोडे रिव्हिजन झालेले आहेत. या सगळ्या क्वेश्चनचा तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे. हे जे काही पर्यावरणाचे प्रश्न आहे फक्त राज्यसेवेसाठी महत्त्वाचे नसून ज्या काही बाकीच्या एक्झाम्स आहेत त्याला सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत, जसे की येणारी टेक्निकल एक्झाम. क्वेश्चन्स लेवल फक्त मागे पुढे होत असते, परंतु आता जी काही कंबाईन ग्रुप बी ची एक्झाम झालेली आहे तर त्याच्यामध्ये आयोगाने एकदा परत सांगितलंय की तुम्हीही कोणत्याही एक्झामची तयारी करता हे महत्त्वाचं नाही, तर आम्ही तुम्हाला क्वेश्चन्स देऊ आणि ते तुम्हाला सोडवायचे आहेत. म्हणजे जसं की असं वाटत होतं की जे ग्रुप बी ची तुम्ही एक्झाम सोडवताय ती मेनची एक्झाम आहे की काय, किंवा त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं रसायन आहे की काय असं वाटत होतं. आणि भविष्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे हे क्वेश्चन येण्याची शक्यता आहे. तर त्यामुळे तुम्हाला जे काही क्वेश्चन्स आहे ते फक्त बरोबरचे न बघता जे काही डीप अंडरस्टँडिंग आहे, डीप अंडरस्टँडिंग समजून तुम्हाला क्वेश्चन सोडवायचे. तर त्यामुळे तुम्हाला फक्त मोजके क्वेश्चन न सोडवता जे काही उर्वरित प्रश्न असतील त्या विषयाचे ते तुम्हाला संपूर्ण सोडवायचे. आणि हा एक छोटासा प्रयत्न म्हणून आपण 171 प्रश्नांचं इथे स्पष्टीकरण केलेलं आहे. खूप डिटेल आपण इथे केलेलं आहे स्पष्टीकरण. हा बघा, हा प्रश्न आलेला आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेला. मानवी शरीरामध्ये पाऱ्याच्या संचरणामुळे हा आजार होतो. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीच असेल, मिनीमाटा. हा प्रश्न बघा इथे, हा प्रश्न कृषी सेवा पुरवला आलेला आहे. वातावरणातील ओझोन लेअरमुळे किरणांना पृथ्वीपर्यंत येण्यास अडथळा होतो. तर डेफिनेटली याचं उत्तर आहे 3, अल्ट्राव्हायोलेट. तर ऑलमोस्ट सगळे क्वेश्चन आपण इथे कव्हर केलेले आहेत. हा आहे 5वा टॉपिक, आंतरराष्ट्रीय संघटना. याच्यामध्ये IUCN, क्योटो प्रोटोकॉल, बेसेल करार, ह्या सगळे पॉइंट्स इथे कव्हर केलेले आहेत जे क्वेश्चन्स मध्ये आहेत. ते नायगो प्रोटोकॉल, कार्टेशिना प्रोटोकॉल, CDS, हे सगळे क्वेश्चन इथे ऑलरेडी आहे. जर तुम्ही प्रॉपर तुषार घोरपडे यांचं पुस्तक वाचलं आणि जर तुम्हाला थोडंसं कन्सेप्ट जर अंडरस्टँडिंग होत नसेल तर या अँगलने आपण काही व्हिडिओज तुम्हाला देणार आहोत या कोर्समध्ये. आणि ह्या कोर्सची जी काही फीज आहे ती फक्त 500 रुपये आहे. आणि ह्या सगळ्या कोर्समधून तुम्हाला जवळपास 20 पेक्षा जास्त वेगळ्या प्रकारची जी काही संकल्पना एन्व्हायरमेंटमध्ये आहे, फ्रॉम A to Z, ह्या सगळ्या आपण संकल्पना घेणार आहोत. एवढंच नाही तर आपण जो काही क्वेश्चन्स आहेत 171 क्वेश्चन्स हे आपण व्हिडिओद्वारे तुम्हाला आपण एक्सप्लेन करणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा तुमच्या परीक्षेमध्ये फायदा होईल. आणि पर्यावरणामध्ये डेफिनेटली 10 ते 15 प्रश्न येण्याची अपेक्षा आहे टेक्निकल एक्झामसाठी. आणि राज्यसेवा मेन्सला तर जवळपास 20 ते 15 प्रश्न येतच असतात. हे बघा, IUCN साठी पुन्हा एकदा इथे आपण कव्हर केलेलं आहे प्रॉपर. संवर्धन कार्यात असलेले राष्ट्र आणि राज्य, हा मुख्य 2020चा हा प्रश्न आहे. या संदर्भात आपण हा क्वेश्चन आणि याचं प्रॉपर स्पष्टीकरण दिलेलं आहे. आता इथे आपण या कोर्समध्ये हा जो काही आपण कोर्स लॉन्च केला आहे तर याच्यामध्ये तुम्हाला 400 रुपये 500 रुपये प्राइस आहे, पण तुम्हाला 499 मध्ये हा कोर्स तुम्हाला बाय करता येईल. आता याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळेल, 171 प्रश्नांचं स्पष्टीकरणासह तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळेल, प्लस त्याची तुम्हाला PDF कॉपी मिळेल, त्याची व्हिडिओ कॉपी मिळेल. आणि एवढंच नाही तर जे काही आपण 5 टॉपिक बघितलेत जे आपण डिझाईन केलेले आहेत E-book मध्ये, त्यानुसार प्रत्येक प्रश्नाचं आपण इथे विश्लेषण देणार आहोत, प्रत्येक टॉपिकचं आपण इथे विश्लेषण देणार आहोत. तर जवळपास 171 प्रश्न PDF मध्ये,
जवळपास त्याच्यावरती असणारे 20 ते 25 व्हिडिओज स्पष्टीकरणासह आणि 20 ते 25 व्हिडिओज म्हणजे जवळपास 50 एक व्हिडिओ तुम्हाला या पर्यावरण या टॉपिकमध्ये मिळणार आहे. तर त्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा तुमच्या एक्झाममध्ये फायदा होईल. आता प्रश्न हा येतो की पर्यावरण हा फक्त टेक्निकलला आहे का? तर हे फक्त टेक्निकलला केल्यानंतर टेक्निकललाच कामी येईल? तर नाही मित्रांनो. आपण याच्यामध्ये प्रामुख्याने जो काही पर्यावरण हा जो काही टॉपिक घेतोय किंवा जे काही अनालिसिस करणार आहोत किंवा जे काही आपण एक्सप्लेन करणार आहोत ते ओव्हरऑल एन्व्हायरमेंटच्या अँगलनी करणार आहोत, पर्यावरण ह्या अँगलनी करणार आहोत. आणि जर तुम्ही हे जर प्रॉपर जर केलं असेल तर तुम्हाला येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा, त्याच्यानंतर पूर्व मुख्य किंवा टेक्निकल या सगळ्या गोष्टींचा सिलेबस याच्यामध्ये कव्हर होणार आहे. म्हणजे एक प्रिपरेशन आणि सगळ्या गोष्टींची तयारी. तर हा पर्यावरणाचा एक अजेंडा राहणार आहे. तर आपण भेटूयात. आणि हा जो काही कोर्स आहे तुम्हाला उमाय अकॅडमी वरती उपलब्ध आहे. एक ॲप आहे आपलं त्याच्यावरती उपलब्ध आहे. आणि जर तुम्हाला फक्त ही ई बुक जर तुम्हाला परचेस करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला उमाय अकॅडमीचे जे काही टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती जायचं आहे आणि तिथे तुम्हाला इन्स्टामोजी तुम्हाला इथे लिंक दिसेल. त्याही पद्धतीने तुम्हाला हे ई बुक सुद्धा डाउनलोड करता येईल किंवा बाय करता येईल. कोर्स आहे आपला 500 रुपयाचा आणि जर तुम्हाला फक्त ई बुक जर डाउनलोड करायचं असेल तर त्याची फीज आहे 99 रुपये. तर थँक्यू मित्रांनो, धन्यवाद.